नमस्कार मैत्रिणींनो, आज मी गाजरचा हलवा बनवणार आहे. तर मी हे लाल असे गाजर आणले आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेते. चोळून धुवून घ्यावे, कारण त्यामध्ये काही रेती वगैरे असते, काही मातीचे कण वगैरे असतात. त्यानंतर मी थोडे चोळून घेतले आहेत. पाठीमागे जो कडक दांडाचा भाग असतो तो काढून घेतला आहे. त्यानंतर मी गाजर किसून घेतले. याप्रमाणे सर्व गाजर किसून घेते. गाजर सर्व किसून झाले आहेत. मी पसरट कढई घेतली आहे, त्यामुळे आपल्याला गाजर चा किस जो आहे तो चांगला परतण्यासाठी छान अशी मदत होते. त्यामुळे मी मोठी कढई घेतली आहे पसरट अशी. त्यामध्ये मी तूप घालून घेतलं आहे. त्यानंतर मी गाजरचं किस घालून घेते. ते किस छान असा परतण्यासाठी कढईचा छान असा आपला उपयोग होतो. त्यामुळे मी पसरट कढई घेतली आहे. तर मी हा किस कढईमध्ये घालून घेतला आहे. सर्व किस घालून घेतला आहे. तो छान असा परतून घेते. त्यामुळे आपला गाजराच्या किसाला तुपाचा फ्लेवर छान असा येईल. छान असा गाजर बघा आपला अबोली कलर झाला आहे. त्यानंतर मी 1 वाटी ड्रायफ्रूट घातले आहे. 1 वाटी साखर घातली आहे. त्यानंतर मी 1 वाटी मावा घातला आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घातली आहे. हे सर्व छान असं एकजीव करून घ्यावे. छान असं एकजीव करून मिक्स करून चांगलं घेतलं आहे. छान असं मिक्स झालं आहे. त्यानंतर मी तापवलेलं 1 वाटी दूध घालून घेतलं आहे. दूध आटेपर्यंत आपण हे सर्व मिश्रण चांगलं असं परतून घ्यावे. बघू शकता दूध आता आटायला सुरुवात झाली आहे. दूध आटल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ. छान असा आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे. मी आता सर्व करून दाखवते. मस्त दाणेदार असा आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे. त्यावर मी ड्रायफ्रूट घालते सजावटीसाठी. ड्रायफ्रूट घालून घेतले आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.